Good morning, student. How is it going? Welcome to our education platform in Electrostatic Part 23. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 23व्या भागात आज आपण शिकणार आहोत कपॅसिटर्स अँड कपॅसिटन्स. इलेक्ट्रॉनिक्समध्ये 3 बेसिक पॅसिव्ह कॉम्पोनंट आहेत: रेजिस्टर्स, कपॅसिटर्स अँड इंडक्टर्स. या तिघांपैकी रेजिस्टर्स आपला 11वीमध्ये शिकवून झाला. त्यानंतर उरले 2 कपॅसिटर्स अँड इंडक्टर्स की जे आपण यावर्षी शिकणार आहोत. कपॅसिटर्स तर आपण आजच्या ह्या भागामध्ये शिकणार आहोत. 11वीमध्ये रेजिस्टर्स या कॉम्पोनंटबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला देऊन झालेली आहे. रेजिस्टर हा असा कॉम्पोनंट आहे की जो सर्किटमध्ये डायरेक्ट करंटला अपोज करण्यासाठी वापरला जातो. ए कॉम्पोनंट विच कॅन बी यूज्ड इन अ सर्किट टू अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड रेजिस्टर्स. की जो इलेक्ट्रिक करंटला अपोज करण्यासाठी तयार केला गेला असा कॉम्पोनंट रेजिस्टर. या रेजिस्टरचा रेजिस्टन्ससुद्धा आपण फाइंड आउट करायला शिकलो. हा रेजिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी लागणारी कलर कोड आपण 11वीमध्ये शिकली. रेजिस्टन्स, एखाद्या कंडक्टरला रेजिस्टन्स आहे म्हणजे त्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंटला अपोज करण्याची एबिलिटी आहे असा त्याचा अर्थ. रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर सांगायचं झाला तर द एबिलिटी टू अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इन अ कंडक्टर इज कॉल्ड इट्स रेजिस्टन्स. कंडक्टरमधून फ्लो होणाऱ्या करंटला अपोज करण्याची त्या कंडक्टरची स्वतःची एबिलिटी म्हणजे त्या कंडक्टरचा रेजिस्टन्स असतो. या उलट कंडक्टन्स, करंटला स्वतःमधून फ्लो करून नेण्याची जी एबिलिटी आहे ती म्हणजे त्या कंडक्टरचा कंडक्टन्स आहे. ठीक आहे. म्हणजे रेजिस्टन्स हा जो पॅरामीटर आहे तो करंटला अपोज करतो आणि कंडक्टन्स हा पॅरामीटर करंटला फ्लो करून नेण्यासाठी मदत करतो. ठीक आहे. मग हे सगळं 11वीमध्ये शिकून झालं आहे. आता कपॅसिटर्सबद्दल बोलायचे. रेजिस्टर हा कॉम्पोनंट इलेक्ट्रिक करंटला फ्लो करून नेतो, तो अपोज करतो. आपल्याला लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे बघा. रेजिस्टर हा कॉम्पोनंट इलेक्ट्रिक करंटला अपोज करतो, ब्लॉक करत नाही. ठीक आहे. पण हा रेजिस्टर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिकल एनर्जी स्वतःमध्ये साठवून ठेवू शकत नाही. आणि सर्किटची रिक्वायरमेंट तर अशी आहे की इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करून ठेवता आली पाहिजे, साठवता आली पाहिजे. आणि त्यासाठी तयार करण्यात आला कपॅसिटर्स. कपॅसिटर्सला बऱ्याचदा कंडेन्सर असं सुद्धा म्हटलं जातं, पण ते फार पूर्वी म्हटलं जायचं. आता कपॅसिटर्स असं म्हटलं जातं. मग बघा, कपॅसिटरची निर्मिती, कपॅसिटरचं जे फॉर्मेशन आहे तेच या कामासाठी आहे की या कॉम्पोनंटमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करून ठेवता यावी. कसा तयार झाला हा कपॅसिटर? तर कंडक्टिंग पॅरलल प्लेट्स इज नथिंग बट कपॅसिटर. 2 किंवा 2पेक्षा जास्त ही प्लेट्स की ज्यावेळेस फेस टू फेस ठेवल्या जातात म्हणजे एकमेकींना पॅरलल प्लेस केल्या जातात. बरं, नुसत्या प्लेट नाही फेस टू फेस ठेवायच्या, तर ह्या कशा आहेत? कंडक्टिंग प्लेट्स आहेत. म्हणजे या प्लेटवरती चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. चार्जेस आहेत की ज्या चार्जेसमुळे आपण म्हणू शकतो की ती प्लेट काय आहे तर कंडक्टिंग प्लेट आहे. अशा 2 प्लेट्सची अरेंजमेंट केली की ती जी अरेंजमेंट आहे, ती जी सिस्टीम आहे ती काय म्हणून काम करते तर कपॅसिटर म्हणून काम करते. बघा, मी कपॅसिटर्सच्या प्लेट ड्रॉ करते. दोन प्लेट आहेत, फेस टू फेस प्लेस केल्या गेल्या अशा आहेत. एकासमोर एक आहे. हा पहिल्या प्लेटचा सरफेस आहे, हा दुसऱ्या प्लेटचा सरफेस आहे आणि ठेवल्या कशा गेल्या तर समोरासमोर. कंडक्टिंग आहेत असं आपण म्हणतो. नुसतं फेस टू फेस ठेवून चालणार नाही, तर कंडक्टिंग आहेत म्हणजे प्लेटवरती काय आहे तर चार्जेसचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. मी असं म्हणते की एका प्लेटवरती आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसऱ्या प्लेटवर आहे निगेटिव्ह चार्ज. हिला म्हणूयात प्लेट नंबर 1 आणि ही आहे प्लेट नंबर 2.
दुसऱ्या प्लेटवरती आहेत निगेटिव्ह चार्जेस. बघा, एकमेकींकडं फेस टू फेस अशा ठेवलेल्या, एकमेकींना पॅरलल असलेल्या अशा दोन कंडक्टिंग प्लेट्सने काय तयार होतो, तर कपॅसिटर तयार होतो. ठीक आहे. या पॉझिटिव्ह चार्जेसमुळं या प्लेटचं काहीतरी पोटेन्शियल तयार झालं असेल. आपण असं म्हणूयात की या पहिल्या प्लेटचं पोटेन्शियल आहे V1. या निगेटिव्ह चार्जेसमुळे या प्लेटवर काहीतरी पोटेन्शियल तयार झालं असेल. आपण असं म्हणूयात की या प्लेटचं आहे पोटेन्शियल V2. बरं, हे पोटेन्शियल एकसारखं नाही आहे, म्हणजे या दोन प्लेटच्या पोटेन्शियलमध्ये फरक आहे. मग किती फरक आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू प्लेट्स कसा कॅल्क्युलेट करेल मी, V1 मायनस V2. एका प्लेटच्या पोटेन्शियलमधून दुसऱ्या प्लेटचं पोटेन्शियल सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर काय तयार होईल, तर दोन प्लेटमध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स. बरं, आता या दोन प्लेटच्या मधोमध जो फ्री स्पेस आहे त्यामध्ये काय तयार झालेलं आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक फील्ड कुठून कुठे जातं, पॉझिटिव्ह चार्जपासून निगेटिव्ह चार्जकडे जातं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असणार आहे, अशी असणार आहे. आणि हे इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कशाला, तर चार्जेसला. म्हणजे चार्जेस वाढले की इलेक्ट्रिक फील्ड काय होणार आहे, वाढणार आहे. किंवा तुम्ही असं म्हणा, इलेक्ट्रिक फील्ड वाढलं याचा अर्थ चार्जेस काय झालेले आहेत, तर वाढलेले आहेत. ठीक आहे, इथंपर्यंत आलं लक्षात. The potential difference V is the work done to carry a unit positive test charge from the conductor 2 to conductor 1 against the direction of electric field, and that's why work done will be proportional to Q. आता करायचंय काय बघा, सांगते तुम्हाला मी की आपण करतोय काय, तर एक युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज, पॉझिटिव्ह आहे, टेस्ट चार्ज आहे, युनिट आहे, म्हणजे तो काय असेल, मॅग्नेट्यूड काय असणार, 1 कुलमचे असेल. तो चार्ज 1 कुलम इतक्या मॅग्नेट्यूडचा असेल. तर ही प्लेट नंबर सेकंड आहे आणि ही प्लेट नंबर फर्स्ट आहे. तर या युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्जला आपल्याला शिफ्ट करायचं आहे. कुठून कुठे घेऊन जायचं आहे, तर प्लेट सेकंडकडून प्लेट फर्स्टकडे घेऊन जायचं आहे. हा जो युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आहे की जो ह्या सेकंड प्लेटचा भाग आहे, त्या युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्जला मी शिफ्ट करते. कुठून कुठं, प्लेट सेकंड टू प्लेट फर्स्ट. असं करत असताना आपल्याला काय करावं लागेल, तर वर्क डन करावं लागेल. तुम्ही बघता इथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डिरेक्शन कशी आहे, पहिल्या प्लेटकडून दुसऱ्या प्लेटकडे जाणारी आहे. आणि चार्ज तुम्हाला कुठून कुठं न्यायचा आहे, तर दुसऱ्या प्लेटकडून पहिल्या प्लेटकडे न्यायचं आहे. म्हणजे हे जे काही तुम्हाला करावं लागणार आहे, दुसऱ्या प्लेटकडून चार्ज पहिल्या प्लेटकडे शिफ्ट करणं, हे म्हणजे काय असणार आहे, तर वर्क डन असणार आहे. म्हणजे तुम्हाला कामच करावं लागणार आहे, कारण हे काम इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अगेन्स्ट केलं जाते एका युनिट पॉझिटिव्ह चार्जला, की जो सेकंड प्लेटवरून तुम्हाला कुठं न्यायचा आहे, तर प्लेट फर्स्टकडं न्यायचा आहे. आणि आपण असं म्हणतोय की हे जे काही वर्क डन असेल, की जे तुम्हाला दुसऱ्या प्लेटपासून चार्ज पहिल्या प्लेटकडे शिफ्ट करण्यासाठी करावं लागेल, हे वर्क डन डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कशाला, तर चार्जला. म्हणजे जितका चार्ज जास्त तितकं वर्क डन जास्त असेल. ठीक आहे. आणि हे जे काही वर्क डन असेल ते वर्क डन म्हणजेच त्या पॉईंटचं काय असतं, पोटेन्शियल असतं. बरोबर आहे ना. म्हणजे मी असं सुद्धा म्हणू शकते की पोटेन्शियल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, तर चार्ज आहे. म्हणजे जितके जास्त चार्जेस तितकं पोटेन्शियलसुद्धा काय असणार आहे, जास्त असणार आहे. कारण हे पोटेन्शियल म्हणजेच काय आहे, तर वर्क डन आहे. कशासाठी केलेलं, एका युनिट पॉझिटिव्ह चार्जला दुसऱ्या प्लेटपासून पहिल्या प्लेटपर्यंत घेऊन जाण्यासाठी केलेलं. अवघड वाटतंय का, चला सोपं करून सांगते. बघा, आपण असं म्हणूयात की आपल्याकडे एक कंडक्टिंग बॉडी आहे, बॉडी कंडक्टर आहे असं समजा, किंवा एक कंडक्टिंग स्पियर आहे असं समजा. म्हणजे आतमधल्या बाजूला चार्ज असेल का, कंडक्टर आहे म्हणतो आपण, नाही. चार्जेस कुठे आहेत, बाहेरच्या बाजूला. बघा, कोणता चार्ज दिला आहे, पॉझिटिव्ह चार्ज दिला आहे. म्हणजे ही बॉडी काय झाली आता, पॉझिटिव्हली चार्ज बॉडी. ठीक आहे.
पॉझिटिव्हली चार्ज बॉडी म्हणून काम करत असताना या बॉडीने तिच्या आजूबाजूला काय तयार केलं असेल तर इलेक्ट्रिक फील्ड तयार केलं असेल, बरोबर आहे. मग आता हे इलेक्ट्रिक फील्ड जास्तीत जास्त कुठंपर्यंत तयार झाले तर इथंपर्यंत तयार झाले. म्हणजे या चार्ज बॉडीचं प्रभाव क्षेत्र कुठंपर्यंत आहे तर इथंपर्यंत आहे. बघा हे एवढं मोठं सर्कल मला ड्रॉ करावं लागेल, एवढी जागा नाही ना आपल्याकडं, म्हणून आपण त्या सर्कलचा छोटासा भाग इथं ड्रॉ करूयात की जे ह्या चार्ज बॉडीचं काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, जे इथं संपतंय. इथं त्याचा प्रभाव संपून जातोय किंवा कमी होऊन जातोय असं म्हणा, एकदम निग्लिजिबल होऊन जातोय. मग हे जे अंतर आहे ते तुम्हाला माहिती आहे, मागच्या अनेक व्हिडिओजमध्ये आपण त्याबद्दल बोललेलो आहोत की ते अंतर म्हणजे काय आहे तर इन्फिनिटी आहे. ठीक आहे. मग आता तो जो टेस्ट चार्ज आहे, युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज म्हणताय तुम्ही त्याला, तो कुठं आहे तर इथे. या बॉडीवरचा टोटल चार्ज किती आहे तुम्ही म्हणा क्यू इतका आहे. ठीक आहे. मग आता बघा पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आहे म्हणजे हिच्यापासून काय पडतील बाहेर तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडल्या. ठीक आहे. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या नेहमी पॉझिटिव्ह चार्जपासून स्टार्ट होतात आणि एंड कुठं होतात तर निगेटिव्ह चार्जकडं. म्हणजे ह्या पॉझिटिव्ह चार्जपासून निघाल्या आणि इथं कुठंतरी जिथं निगेटिव्ह चार्ज असतील किंवा निगेटिव्हली चार्ज बॉडी असतील तिथं त्या जातील. ठीक आहे. आपण फक्त एवढ्या सिस्टीम पुरतं बोलूयात. तर इथं आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. डावीकडून कुठं चालली आहे तर उजवीकडं चाललेली आहे. ही आपल्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डिरेक्शन आहे, जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुणी तयार केली तर ह्या चार्ज बॉडीने तयार केलेली आहे की जिच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा जो चार्ज आहे युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज, तो तुम्हाला शिफ्ट करायचा आहे. कुठं शिफ्ट करायचा आहे, इथं शिफ्ट करायचा आहे, इथं घेऊन यायचा आहे. इन्फिनिटी अंतरावरून तो तुम्हाला इथं आणायचा आहे, इथं पॉईंट पीला. मग आता ज्यावेळेस हा युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज पॉईंट पीपर्यंत येतो आहे इन्फिनिटी इतकं डिस्टन्स कव्हर करून, तर तुम्हाला हे करत असताना इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अपोजिट वर्क डन करावं लागलं की जशी आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियलची काय देतोय डेफिनेशन देतोय. ठीक आहे. वर्क डन करावं लागलं या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अपोजिट दिशेने. मग हे जे काही वर्क डन आहे, तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे डेफिनेशन आठवते का, व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. हा क्यू म्हणजे हा चार्ज आहे. हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज तुम्हाला इथून इथंपर्यंत आणण्यासाठी जे काही काम करावं लागले, या युनिट पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटी डिस्टन्सपासून पॉईंट पीपर्यंत आणण्यासाठी जेवढं काही वर्क डन करावं लागलं की जे वर्क डन अगेन्स्ट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी होतं, ते ह्या पी पॉईंटचं काय होतं तर पोटेन्शियल होतं. येतं आहे का लक्षात. ते ह्या पी पॉईंटचं काय आहे तर पोटेन्शियल आहे. मग आता सरळ सरळ आहे की वर्क डन जर जास्त असेल तर पोटेन्शियलसुद्धा काय असणार आहे, जास्त असणार आहे. इथं बघा वर्क डन जर जास्त असेल तर पोटेन्शियलसुद्धा काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि हे वर्क डन कधी वाढत जाईल, ज्यावेळेस चार्ज काय होणार आहे तर वाढत जाणार आहे. चार्ज वाढला की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वाढणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वाढली याचा अर्थ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स काय होत चालल्यात तर डेन्स होत चालल्या. चार्ज वाढला की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वाढते. बघा चार्ज वाढला असं मी का म्हणते, आधी एवढे चार्ज होते, आता हे चार्ज आपण वाढवूयात. बघा आता ह्या बॉडीवरचा चार्ज काय झालेला दिसतोय तर वाढलेला दिसतोय. म्हणजे क्यू काय झाला तर रेज झाला, वाढला. क्यू वाढला, चार्जेस वाढले, चार्जेसपासून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स वाढल्या, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स डेन्स झाल्या, क्राउडेड झाल्या. याचा अर्थ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यूसुद्धा काय झाली तर वाढली. याचा अर्थ असा ई डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय आहे तर क्यू आहे. म्हणजे चार्जेस वाढला की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय होणार आहे, वाढणार आहे. हे क्लिअर झालं का. ठीक आहे, क्लिअर. आता वर्क डन कधी जास्त असणार आहे, ज्यावेळेस चार्ज कसा असणार आहे, मोठा असणार आहे. कारण तुम्हाला खूप मोठ्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अगेन्स्ट आता काम करावं लागणार आहे की जे पूर्वी चार्जेस कमी असल्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कमी होती आणि इन्फिनिटीपासून पॉईंट पीपर्यंत चार्ज आणण्यासाठी करावं लागणारं वर्क डन कमी होतं. पण आता तसं नाही, आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वाढली. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वाढली, तुम्हाला जास्तीचं वर्क डन करावं लागणार आहे हा युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज शिफ्ट करण्यासाठी फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट पी.
बरोबर आहे. वर्क डन वाढलं म्हणजे पोटेन्शियल काय झालं तर वाढलं, पी पॉईंटचं पोटेन्शियल वाढलं. आणि पी पॉईंटचं पोटेन्शियल का वाढलं तर वर्क डन वाढलं. आणि वर्क डन कशामुळं वाढलं तर चार्जेस वाढले ना, त्यामुळे ते वाढलं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही असं लिहू शकताय की व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे तर क्यू आहे, किंवा क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे व्ही आहे. चार्जेस वाढले की पी पॉईंटचं पोटेन्शियल काय होणार आहे वाढणार आहे. आणि पोटेन्शियल का वाढणार आहे तर वर्क डन कसं होणार आहे जास्तीचं होणार आहे. तुम्हाला जास्त काम करावं लागणार आहे या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अगेन्स्ट जाऊन. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या प्लेटपासून एक युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आपल्याला प्लेट फर्स्टपाशी आणण्यासाठी करावं लागणारं जे वर्क डन आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू आहे. आणि हे वर्क डन वाढतंय म्हणजेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल वाढतंय, म्हणून व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे क्यू आहे. आणि हेच कपॅसिटरच्या वर्किंगचं काय आहे प्रिन्सिपल आहे. आलंय का लक्षात. म्हणजे मी असं लिहू शकते क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन रिप्लेस होतं एका इक्वल टू साईनने आणि एका प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटने. उरलेले हे दोघं जण तसेच क्यू आणि व्ही. हा जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे आपल्या कपॅसिटरच्या केसमध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करायचा कॅपिटल सीने. आणि हे व्होल्टेज ॲज इट इज. हा सी म्हणजे असेल कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर. कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर. कपॅसिटन्ससाठी फॉर्म्युला मॉडिफाय करत असू तर सी इक्वल टू क्यू अपॉन व्ही. ह्यावरूनच आपल्याला असाइनमेंटसुद्धा देता येईल. चार्ज आपण कशामध्ये मोजतोय तर कुलममध्ये. व्होल्टेज आपण कशामध्ये मोजतोय व्होल्टमध्ये. किंवा पोटेन्शियल डिफरन्स आपण कशामध्ये मोजतोय तर व्होल्टमध्ये. किंवा पोटेन्शियल आपण कशामध्ये मोजतोय तर व्होल्टमध्ये. म्हणून हा झाला कुलम पर व्होल्ट. आणि कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटरचं हे जे एसआय युनिट आहे कुलम पर व्होल्ट यालाच काय म्हणतात तर फॅरॅड असं म्हणतात. म्हणजे 1 फॅरॅड इक्वल टू 1 कुलम अपॉन 1 व्होल्ट. म्हणजे कपॅसिटरचा कपॅसिटन्स 1 फॅरॅड कधी असेल ज्यावेळेस प्लेटवरती चार्जेस किती असतील 1 कुलम इतके. आणि हा 1 कुलम चार्जेसमुळं त्या प्लेटचं पोटेन्शियल कितीने रेज होत असेल तर 1 व्होल्टने रेज होत असेल. फॅरॅड हे खूप मोठं युनिट आहे कपॅसिटन्स कॅलिब्रेट करण्यासाठीचं. प्रॅक्टिसमध्ये आपण छोटी युनिट वापरतो, स्मॉल युनिट वापरतो कपॅसिटन्स कॅलिब्रेट करण्यासाठीची. ती म्हणजे 1 मायक्रो फॅरॅड. मायक्रो म्हणजे 10⁻⁻⁶ फॅरॅड. ठीक आहे. आपण म्हणतो की फॅरॅड हे काय आहे तर मोठं युनिट आहे, म्हणून आपण स्मॉलर युनिटसुद्धा वापरू शकतो आहे की जी डेसिमल मल्टिप्लायरच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसतील. 1 नॅनो फॅरॅड इक्वल टू 10⁻⁹ फॅरॅड. 1 पिको फॅरॅड इक्वल टू 10⁻12 फॅरॅड. ठीक आहे. -6, -9, -12 ही रेस टू पॉवर बघून 10ची तुमच्या लक्षात येत असेल की ही कपॅसिटन्स कॅलिब्रेट करण्यासाठी लागणारे काय आहेत तर लहान युनिट आहेत. ठीक आहे. 1 फॅरॅड जर आपल्याला कुणी डिफाईन करायला लावला की एखाद्या कपॅसिटरचा कपॅसिटन्स 1 फॅरॅड कधी असतो तर आपल्याला माहिती आहे 1 कुलम डिवाइड बाय 1 व्होल्ट इतकं ज्यावेळेस असेल, हे ज्यावेळेस कॉम्बिनेशन तयार होईल त्यावेळेस त्या कपॅसिटन्स हा किती असेल तर 1 फॅरॅड इतका असेल. म्हणजे द कपॅसिटी ऑफ अ कपॅसिटर इज सेड टू बी 1 फॅरॅड इफ ए चार्ज ऑफ 1 कुलम इज रिक्वायर्ड टू रेज इट्स पोटेन्शियल बाय 1 व्होल्ट. एखाद्या कपॅसिटरचा कपॅसिटन्स हा 1 फॅरॅड कधी असेल ज्यावेळेस त्या कपॅसिटरवरच्या 1 कुलम इतक्या चार्जमुळं त्या कपॅसिटरचं पोटेन्शियल 1 व्होल्टने काय होईल वाढेल. त्यावेळेस त्या कपॅसिटरचं कपॅसिटन्स किती असेल 1 फॅरॅड इतका असेल. हा जो कपॅसिटरचा कपॅसिटन्स आहे तो डिपेंड असतो कशावर तर
साईज ऑफ कंडक्टर, शेप ऑफ कंडक्टर्स अँड सेपरेशन बिटवीन कंडक्टर्स. म्हणजे त्या कपॅसिटरला ज्या प्लेट्सने तयार केलं गेलं त्या प्लेटची साईज काय आहे किंवा त्यांचा शेप कसा आहे, आणि तिसरं म्हणजे त्या प्लेटमधलं डिस्टन्स किती आहे, या गोष्टींवर एखाद्या कपॅसिटरचा कपॅसिटन्स डिपेंड असतो. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला ह्या कपॅसिटन्सचं युनिट माहिती आहे त्यावेळेस आपल्याला ह्या कपॅसिटन्ससाठीचं डायमेन्शन फाइंड आउट करणं अतिशय सोपं जातं. बघा आपण करूयात. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर. कपॅसिटन्स रिप्रेझेंट करतो आपण कॅपिटल सीने. कॅपिटल सी इक्वल टू क्यू बाय व्ही. क्यू म्हणजे काय आहे, टोटल चार्ज. व्ही म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे. चार्ज कशामध्ये मोजतो आपण, कूलममध्ये. व्होल्टेज किंवा पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण कशामध्ये मोजतोय, तर व्होल्टमध्ये. ठीक आहे. मग हा चार्ज आहे. चार्जसाठीचा फॉर्म्युला आपण करंटच्या फॉर्म्युल्यावरून मिळवू शकतो. आपल्याला माहिती आहे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज नथिंग बट इलेक्ट्रिक करंट. आय इक्वल टू क्यू बाय टी. देअरफॉर क्यू इक्वल टू आय इंटू टी. बरोबर आहे. म्हणजे क्यू इक्वल टू काय झाला, करंट मल्टिप्लाइड बाय टाईम. आय इंटू टी असं लिहिते, डिवाइड बाय. हा जो इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे तो तुम्हाला माहिती आहे, व्ही इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. हा इथं मी लिहिते वर्क डन डिवाइड बाय चार्ज. हा क्यू म्हणजे चार्ज डबल मल्टिप्लाय झाल्यामुळं कुठं जाईल, न्यूमरेटरला जाईल. ठीक आहे. म्हणजे पुन्हा कपॅसिटन्ससाठीचा फॉर्म्युला कसा तयार होईल, आय इंटू टी इंटू क्यू अपॉन डब्ल्यू. क्यू म्हणजे चार्ज. चार्जसाठीचं डायमेन्शन डिरेक्टली लिहू शकत नाही आहे. चार्जसाठीचा फॉर्म्युला काय, आय इंटू टी. तो इथं सबस्टिट्यूट करून टाकूयात आपण. सी इक्वल टू आय इंटू टी इंटू ह्या चार्जसाठी पुन्हा आय इंटू टी डिवाइड बाय वर्क डन. ठीक आहे. आता कपॅसिटन्सचं डायमेन्शन लिहित असताना स्क्वेअर ब्रॅकेट टाकून घेऊयात. करंट एकदा आहे, टाईम एकदा आहे. करंट एकदा प्रेझेंट आहे, टाईम एकदा प्रेझेंट आहे. हेच मी कसं लिहिल बरं. करंटसाठी मी लिहिते आय रेस टू 1. टाईमसाठी मी लिहिते टी रेस टू 1. पुन्हा आय रेस टू 1 इंटू टी रेस टू 1. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रेस टू पॉवर आहेत म्हणजे ते एकमेकींमध्ये काय होतील, ॲड होतील. ठीक आहे. डिवाइड बाय. वर्कसाठीचं डायमेन्शन तुम्हाला आठवतंय का, वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय का, एम रेस टू 1 एल रेस टू 2 टी रेस टू -2. ठीक आहे. देअरफॉर डायमेन्शन ऑफ कपॅसिटन्स इक्वल टू I raised to 1 I raised to 1 I raised to 2 into T raised to 2 divided by M raised to 1 L raised to 2 T raised to -2. ह्या डिनॉमिनेटरच्या जेवढ्या क्वांटिटीज आहेत आपण न्यूमरेटरला घेऊन टाकायच्या आणि मग काय होईल, बघा एम एल टी आणि करंटसाठी आपण लिहितोय आय. एम रेस टू 1 न्यूमरेटरला गेला की होतो एम रेस टू -1. एल दुसरीकडे कुठं दिसतोय का, नाही. एल रेस टू इथं 2 डिनॉमिनेटरमध्ये दिसतोय. तो न्यूमरेटरला घेऊन गेलो म्हणजे काय होईल, आपण एल रेस टू -2. ठीक आहे. इथं आहे टी रेस टू -2 आणि इथं आहे टी रेस टू +2. टी रेस टू -2 न्यूमरेटरला गेल्यावरती होतो टी रेस टू +2 आणि हा +2 किती होईल बरं, +4. म्हणजे टीची पॉवर किती तयार होणार आहे, +4. करंटची पॉवर इथं करंट कुठं दिसतोय का, नाही. इथंच आहे. करंट रेस टू +2. म्हणजे कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटरचा जो डायमेन्शनल फॉर्म्युला तयार झालेला आहे तो असा आहे,
m रेस टू -1, l रेस टू -2, t रेस टू +4, i रेस टू +2. 1 मार्कांच्या व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये किंवा मग MCQजमध्ये अशा प्रकारचे डायमेन्शनल फॉर्म्युले विचारले जाऊ शकतात. मग आपली तयारी अशा डायमेन्शनल फॉर्म्युल्यासाठी सुद्धा असली पाहिजे. लक्षात ठेवणं शक्य नाही आहे कारण खूप साऱ्या क्वांटिटीज आहेत, फिजिकल क्वांटिटीज. प्रत्येकाचं डायमेन्शन लक्षात ठेवणं शक्य नाही. परीक्षेत नुसता फॉर्म्युला लक्षात ठेवून डायमेन्शन काढणं बऱ्याचदा सहज शक्य असतं. आपल्याला जर तशी प्रॅक्टिस असेल तर आपल्याला ते सरावाने कमी वेळेमध्ये डायमेन्शन फाइंड आउट करता येतं एखाद्या क्वांटिटीचं. मग माझ्याकडून तुम्हाला सांगणं असेल की तुम्ही काय करा तर कपॅसिटन्ससाठीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा की जो आपण असा लिहिला होता, C=Q/V. क्यूसाठी आपण काय लिहित होतो, करंट मल्टिप्लाइड बाय टाईम. व्हीसाठी आपण काय लिहिलं होतं, वर्क डन डिवाइड बाय चार्ज. हा चार्ज डबल डिवाइड होता म्हणून पुन्हा कुठे घेतला होता आपण, तर न्यूमरेटरला घेतला होता. I×T×Q डिवाइड बाय W. पुन्हा ह्या चार्जसाठी आपल्याला डायमेन्शन फाइंड आउट करायला सोपं पडेल म्हणून आपण ह्या चार्जला काय केलं तर मॉडिफाय केलं आणि पुन्हा ह्या चार्जसाठी मी लिहिलं करंट मल्टिप्लाइड बाय टाईम. म्हणजे I×T डिवाइड बाय W. देअरफॉर C=I²T² डिवाइड बाय W. असा फॉर्म्युला लक्षात ठेवणं बघा तुम्हाला सोपं वाटतंय का, तुम्ही ठेवा. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला परीक्षेमध्ये कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटरसाठीचं डायमेन्शन फाइंड आउट करणं सोपं जाईल. इथं आपल्याला न्यूमरेटरमध्ये I²T² तर असेलच. वर्कडनसाठीचं डायमेन्शन तुम्ही लक्षात ठेवा, m⁻1, l⁻2, t⁻2. आणि मग फक्त डिनॉमिनेटरला असलेले जे पॅरामीटर आहेत ते न्यूमरेटरला घेतले की तुम्हाला काय फाइंड आउट करता येईल, कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटरसाठीचं डायमेन्शन. अपेक्षा करते आज जेवढं काही मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला, कपॅसिटरबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला, कपॅसिटरच्या कपॅसिटन्सबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला, 1 फॅरेडची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली, ती तुम्हाला समजली असेल. अभ्यास करत राहा, घरातच राहा, सुरक्षित राहा. थँक्यू. बाय.